घेतलं पायावर. अरे म्हणे आम्ही तुझ्या मागे लागलो आणि तू डोळे झाकून काय करतेस? म्हणजे आमचा मार्ग चुकलेला दिसतोय. हां, तू तोंडाने काहीतरी पुटपुटत होतीस. अरे म्हणे तुम्ही माझ्या मागे लागलाय, पण मी ब्रह्मविद्या असल्यानंतर त्या ब्रह्मविद्येचा सुद्धा अहंकार होतो, म्हणून मी कृष्ण चिंतन करते. म्हणून माझ्या मागे लागण्यापेक्षा कृष्ण स्मरण कर. माझ्या मागे लागून विद्वान होशील, पण कृष्ण चिंतनाने भगवत भक्त होशील. काय सांगितलं? भगवत भक्त म्हणून मुक्ती व्याल्हाळ मान्य आहे, पण तिला सुद्धा वाटतं याच्यातून मुक्त व्हावं. माझं बोलणं कळलं का? हां, काय मुक्त व्हावं. हे जर पुन्हा जन्म झाला असता तर आनंद भेटला असता, प्रभूचं दर्शन घडलं असतं. म्हणून वारकरी कधीही मुक्ती मागत नाही. तुकोबाराचा प्रख्यात अभंग आहे, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. अरे पांडुरंगा, तुझी चरण सेवा साधण्याकरता मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. आता गंमत बघितलं का? दोन फाटे कसे फुटले. त्या चाकणच्या फाट्यावर बघा कसा आहे तो. एक पुणा, एक नाशिक, एक नगर, एक मुंबई. बरोबर आहे? हां, तसं एक मुक्ती आणि एक भक्ती. कसे फाटे फुटले? एक मुक्ती आणि एक भक्ती. मुक्ती पाहिजे असेल तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटलं पाहिजे. म्हणजे एक जन्म मरण नको म्हणणारे आणि एक जन्म मरण पाहिजे म्हणणारे. बरं का? आमचे महाराज म्हणायचे, ते म्हणायचे आपण फार भाग्यवान. त्यांना एकाने विचारलं का? ते म्हणले माऊलीच्या नंतर आपला जन्म झाला ते बरं झालं. कारण माऊलीच्या अगोदर झाला असता तो कोणताही वाचण्याचा अधिकार नव्हता आणि वाचता येईल अशा भाषेत ग्रंथ नव्हते. पण माऊलीच्या नंतर जन्म झाल्या कारणाने प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी झाली आणि प्राकृत भाषेमधून अमृतानुभव झाला आणि तो मला सांगता येऊ लागला आणि तुम्हालाही ऐकता येऊ लागला. नाही का? संस्कृतमध्ये जर बातम्या देतात टी व्हीवर, किती जण ऐकतात आणि किती जणाला कळतात? संस्कृत भाषा श्रेष्ठ आहे अमान्य करायचं काही कारण नाही, मान्य आहे. पण मराठी भाषा ही मराठी भाषा आहे. म्हणून नाथाने सुद्धा प्रश्न विचारला, संस्कृत तुम्ही उत्तम आहे, आम्ही काही त्याच्याबद्दल नावं ठेवतो का? नावं ठेवायचं काही कारण नाही. गीता संस्कृतमध्येच आहे, नावं ठेवायचं काय कारण आहे? भागवत संस्कृतमध्येच आहे, नावं ठेवायचं काय कारण आहे? पण मराठीला कमी लेखू नका. माझं बोलणं कळलं का? मराठीला कमी लेखू नका. गोरी बायको असेल पण सावळ्या रंगाच्या आईला कमी लेखू नका. कारण शेवटी ती तुमची आई आहे. शेवटी मराठी ही मातृभाषा आहे. म्हणून नाथाने असा प्रश्न विचारला भागवतामध्ये, संस्कृत देवे केले आणि प्राकृत काही चोरापासोनी झाले? असो ते अभिमान भुली. अरे गाय काळी का तांबडी परी दुधा वाकुडी चवी नाही. गाय काळी आहे का तांबडी आहे हा प्रश्न उद्भवत नाही, तिचं दूध कसं आहे ते बघ. तसं काय सांगतो ते बघ. म्हणून वेद, पुराण, शास्त्र, दशोपनिषद सगळे माझ्या अमृतानुभवामध्ये आले. नुसतं आले नाही, बुडी दिली. ह्या सगळ्या ग्रंथाच्या माध्यमातून तुम्ही मुक्तीपर्यंत पोचता. ठीक आहे, त्या मुक्तीने सुद्धा, त्या आत्मज्ञानाने सुद्धा इथे बुडी दिली. वेल्हाळ म्हणजे सुंदर आहे, चांगली आहे, पण बुडी दिली. बुडी दिली, बुडी दिली, बुडी दिली. हां,
अहो नित्यमुक्त अवस्थेमध्ये असणारा शिव भगवान कृष्ण भगवंताची रासे करता बाईचा वेश घेतला. किती आश्चर्यकारक घटना आहे की नाही. सगळ्यातून मुक्त होऊन कैलासावर जाऊन बसले होते. बरोबर आहे ना. सगळ्यातून मुक्त होऊन कुठे जाऊन बसले होते? कैलासावर. कैलासावरून खाली आले वृंदावनात. त्या रास क्रीडेमध्ये फक्त एक कृष्ण भगवान आणि बाकी सगळ्या गोपी होत्या. बाकी कोणालाही गोपींच्या व्यतिरिक्त प्रवेश नव्हता. त्यामुळे त्या गोपींच्या मध्ये पार्वती आपोआप घुसली. बायकामध्ये बायका घुसल्या. मग पार्वतीने जेव्हा त्या रास क्रीडेचा आनंद भोगला, शिव म्हणाले का आता काय शिवा सांगू तुला. तेव्हापासून अरे तुरे म्हणण्याची सवय आहे नवऱ्याला. शिवा काय सांगू तुला. तिथे आल्याशिवाय कळायचं नाही. तेवढं भगवंताला विचार ना, मी येऊ का. दुसऱ्या दिवशी त्या खेळता खेळता आली. प्रभू, अरे म्हणे तुम्ही पण आला का. नाही म्हणाली एवढी रासक्रीडा. रासक्रीडा, रास शब्दाचा अर्थ असा आहे अनेक रसांचं अविभंजन नामे रास. अनेक रस एकत्रित होणं नामे रास. तर म्हणे शिवरायांनी विचारलंय, शिवभगवान विचारतायत आम्ही यावं का. ते म्हणले यायला हरकत नाही, पण इथे फक्त प्रतीतीला प्रवेश आहे. इथे पुरुष फक्त एकटाच कृष्ण परमात्मा आहे, बाकी सगळ्या गोपी आहेत. नाही कळलं. इथे पुरुष नाही, स्त्री नाही, मी नाही, तुम्ही नाही. कृष्ण परमात्मा एक पुरुषोत्तम आहे आणि प्रतीती रूपी जीव हे सगळ्या स्त्री आहेत. सगळ्यात इथे गोपी आहेत. गो इंद्रियामधून प्रभू प्रेमाचा रस पिते ती गोपी. ती पिण्याकरता आली ते गोपी. तसं ज्ञानोबारायाचा अमृतानुभवाचा पिण्याकरता आला, प्रेमबोध पिण्याकरता आला, म्हणून इथे जमलेल्या सगळ्या गोपीच आहेत. ते म्हणाले अशक्य आहे. मग गेले. ते म्हणे अशक्य आहे म्हणे. अगं पण म्हणाले मी जर साडी नेसलो तर. ते म्हणले पुन्हा विचारून येते. ते म्हणले शिव म्हणतायत की मी साडी बिडी नेसून येते, जरा घुंगट काढते म्हणजे दिसणार नाही. नाही म्हणले मग काय हरकत नाही. मग पार्वतीने शिवाला साडी बिडी नेसवली, घुंगट काढला. तरी नाचता 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 तो मागे सरायचा आणि ही म्हणायची ही मिशाळ गोपी कुठून आली इथे. ही नवीन कृष्णाला म्हणले कृष्ण कोणतरी मध्ये शिरलंय मिशाळ गोती. अरे म्हणले का जाऊ दे ना, काय कोणी सांगितलं पुरुषालाच मिशा असतात, बायकालाही येतात. तो कृष्ण असा असं करणारा. इथे रासेमध्ये लक्ष आहे का. दुसरे तोंड बघता. माझं तोंड बघायला आला का दुसऱ्या तोंड बघा. तितक्यात ह्यांनी सावरून इतकी घेतलं. ते मारवाड्यामध्ये पूर्वी घेत होते ना, आता नाही घेत असे. इथपर्यंत ते खाली काय. हां. आणि जो आनंद भोगला, जो आनंद भोगला, माझं म्हणणं कळलं का. मुक्त झालेले पुन्हा बद्ध होऊन आले रास क्रीडा प्रभूचा नामस्मरणातला आनंद भोगण्याकरता. मुक्तीतून मुक्त झाली. काय सांगितलं. मुक्तीतून मुक्त झाली हे वैशिष्ट्य आहे. म्हणून अगा अमृतपाणे विण मुक्ती ते अमुक्तची जाणवा. अरे प्रभू प्रेमाचा अमृत प्राशन केल्यामध्ये मुक्ती ही अमुक्तीच आहे. ती मुक्तच होऊ शकत नाही, अमुक्तीच आहे ती.
अमृताचेही जीवन अनुभव मात्र हे जे एवं येथे जे प्रतिपाद्य काही ते अंग जव घडले नाही तो मुक्तत्व जे मानिले काही ते अमुक्त चिकी. म्हणून जे अनुभव आला नाही तर हे नुसतं बोलाची जी गडीन बोलाचाचा भात. आईपणावर व्याख्यान देणे निराळं बरं का, पण जी आई आहे तिचा अनुभव निराळा. माझं म्हणणं कळलं का? मी काहीतरी गोष्ट सांगत असतो. या बालसंगोपनावर व्याख्यान देणाऱ्या बायका असतात, त्यांना धडेपाठ करून घेतलेले असतात. मग अशीच बिन लग्न झालेली, मग गावोगावी त्यांना सांगितलं, सध्या बरेच कोर्सेस चालू आहेत, मुलांना अंगावर पाजा. काय दुर्दशा आहे, सध्याच्या आयानं सांगायची पाळी आली की मुलांना पाजा. धन्य माता, धन्य पिता, धन्य मुलं. बाटलीने पाजत असाल तर बुच नीट धुवा. हात डेटॉलने धुवा. ती दुसरी म्हणते, बाया डेटॉल काय असतं ग? तुम्ही शेतात काम करत असता, मुलांच्याकडे तुमचं लक्ष नसतं. एकदा बांधलं तर तिथे 4-4 वेळा करतं, तसंच कुजत राहतं ते. मधून मधून जाऊन बघावं आणि ते बदलावं. सांगते ही, बरोबर 3-3 तासांनी पाजावं. रोज मुलांना स्वच्छ अंघोळ घालावी, त्यांना मालिश करावं तेलानी. ती बाई म्हणली, आमच्या डोक्यावर थापायला तेल मिळत नाही, ही मुडदी कुठून काय बोलची शिकून आली. मग दुसरी एक होती, अगं बाया तुझं लगीन झालंय का? ते म्हणले नाही, उतर खाली उतर. अजून लगीन झालं नाही, अजून पोर झालं नाही, म्हणजे तुला कळेल कसं बदलायचं. आम्ही घरात असून सुद्धा एकदा टाकल्यावर चटकन बदलत नाही. तिथल्या तिथे हा कोपरा टाकायचा, तो ही दुपटीन बाळू त्याची गोष्ट आहे. आता काय ते डॅपर डॅपर. आता तर टी व्हीवर येतं, ते इतकं साठतं की ते पोराचं खाली लोंबतं असं. तुम्ही टी व्हीवर चेहराच बघा, ते इतकं साठतं आणि ते लोंबतंय आतला घाण, याची जाहिरात. मी बघतो म्हणजे मला उपयोग होतो त्याचा. हो अरे अनुभव आहे का? तसं या अनुभवामृतात ये, अनुभव घे म्हणजे तुला कळेल. साडीची इकडची इकडं हालत नव्हतं, ती कशाच्या सगळ्या झिंज्या झाल्या बरं का. केस बीस कशा किती व्यवस्थित आहे. त्या पोराने पहिला हार घातला की पहिली बटच उपटून काढली. आता ती एवढंच असल्या कारणाने उपटून काढायचा काही प्रश्न नव्हता. ती म्हणली, बाई तुमची अवस्था इथे अशी कशी? अहो म्हणले, आता काय मला हे पावडर लावायला सुद्धा वेळ नाही. इपिस्टिक सुद्धा तिथेच राहतं. काय कशाचं काय आणि कशाचं काय? अहो मी पहिल्यांदा हे केलं की सारखं लुगडं बसायचं. आता पावसाचे जो 10-10 वेळा करते, किती वेळा बदलू, तेव्हा त्याच्यावरच होतं दिवसभर. स्वच्छतेचे धडे देणं बरोबर आणि आई होऊन आईपणाचा अनुभव घेणं हा भाग निराळा आहे. आणि पुढे कळतं, पावसात जास्ती होतं, धुतात आणि सुकत नाही. हो, फार एक मूल म्हणजे भयंकर मोठी समस्या आहे, तुम्हाला कळतच नाही.
पण जे परंपरेने आलेत त्यांना काही ती समस्या नाही आहे, मुलाचा आनंद आहे बरं का, मुलाचा आनंद आहे, मुलाचं कौतुक आहे, यासाठी केला होता. तसं अमृतानुभव ऐकल्यानंतर मुक्ती सुद्धा म्हणेल यासाठी केला होता ठास, की मुक्तपणातून मी मुक्त व्हावं, मुक्तपणातून मी मुक्त ऐसे हे अनुभव अमृत, यासे अमृतही सेव इच्छित, ते अमृत ऐसे ख्यात परी अविनाश नव्हे, हे अमृत नाशिवंत नव्हे. हे बघा, अमृताची व्याख्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत फार सुंदर केली. जे काळ कुठाचे सहोदर, कुणाचे सहोदर, हे अमृत कोणाचा भाऊबंड आहे? काळकूट म्हणजे विषाचा, विषाचा भाऊ कोण? अमृत, अमृताचा भाऊ कोण? विष. हे तसं नाही, हे अमृत तसं नाही आहे. हे अनुभवामृत यासी अमृतही सेव इच्छिती, ते अमृत ऐसे ख्याती परी अविनाश नव्हे. नाशिवंतही नाही, अविनाशही नाही, आहे ते स्थिर आहे. का जे पदार्थाचे माथा, काळाचे असे सत्ता, अविधी पुरलिया ह्याता पूर्व, असो जरी देई बुद्धी, तरी अमृती अमृत सिद्धी. जरा पुढे जाऊया. निशीचा चंद्र होय परी पुनवे आणू आहे, हे का मी म्हणोला आहे सूर्यदिठी. तर आता आपल्याला संपवलंच पाहिजे ना, नाही ते काय बोलणं वाढत जातं. चंद्र नित्य आहे, पण पौर्णिमेचा आगळा वेगळा आहे. रोजच चंद्र असतो, रोजच सूर्य असतो, पण पौर्णिमेचा, आता पिठोरी कोजागिरी येईल ना, तेव्हाचा चंद्र फार सुंदर. पण कितीही चंद्र कोजागिरीचा सुंदर असला तरी सूर्य उदय झाल्यानंतर तो काही करू शकतो का? ते आपोआपच मागे सरतो. अरे तू कोजागिरीचा पौर्णिमेचा चंद्र काय झालं तुझं? ते म्हणले पौर्णिमेचा चंद्र बरोबर आहे, पण सूर्य उदय झाल्यावर संपलं. तसं बाकीचे आमचे उपनिषद वगैरे बरोबर आहेत, पण अमृतानुभवाचा उदय झाल्यानंतर आपोआपच मागे लपले. कशा करता? मी सांगत नाही, इथे लिहिलेला दृष्टांत. निशीचा चंद्र होय परी पूर्वे आणू आहे, हे का मी म्हणो लाहे सूर्यदिठी. अरे सूर्याच्या दृष्टिकोनातून काय त्या पौर्णिमेच्या चांदण्याचं सांगता? निरंतर रात्रीच्या ठाई चंद्र असे आण नाही, परी पौर्णिमेची काही वेगळा शोभा. दृष्टी सर्वदा देखणी असे, परी सूर्योदय विशेष दिसे, तेवी सुख जैसे तैसे परी दुणावे. वा, असं सांगतात की आपल्याला रात्रीसुद्धा दिसतंच, नाही का? दिसतात, बरोबर आहे ना? आता आपण उभं राहिलो आपल्या गच्चीमध्ये, तर समोरची इमारत दिसतेच, बरोबर आहे ना? पण सूर्य उदयामध्ये ते समोरची व्यक्ती, समोरचं बिल्डिंग, समोरचा रस्ता दिसतो. तसं दिसतं का?